ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरती बहिष्कार टाकलाय। मराठी भाषिकांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने हा निषेध वर्तवलाय। बेळगावमध्ये मराठी माणसांची धरपकड होतीये, त्यामुळे शिवसेनेकडून विधानसभेमध्ये हा निषेध वर्तवण्यात आलेला आहे। तर रतन टाटा यांच्या शोकसभेसाठी सहभागी होणार असल्याचं आमदार सुनील प्रभू यांनी सांगितलंय। तर थोड्याच वेळामध्ये आज राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे, मात्र या अभिभाषणावरती ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी आता बहिष्कार टाकल्याचं कळतंय। मराठी भाषिकांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार विधानसभेमध्ये अशा पद्धतीने निषेध वर्तवताना बघायला मिळतात। तर बेळगावमध्ये सुद्धा मराठी माणसांची धरपकड होतीये आणि या सगळ्याला आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोध होताना दिसतोय, बहिष्कार टाकला जातोय। आज विधानसभेच्या दोन्ही सभागृहामध्ये महामहिम राज्यपाल जे अभिभाषण करणार आहेत त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने सर्व आमदारांनी बहिष्कार टाकलाय। याचं कारण बेळगाव कारवार सीमा प्रश्नी ज्या पद्धतीने एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी अटक केली जाते, त्या ठिकाणी सभा घेण्यासाठी परवानगी दिली जाते। कुठेतरी बेळगाव कारवारमध्ये राहणाऱ्या आमच्या सीमावासियांवरती हा मोठा अन्याय आहे। तर वेदांत नेब आपल्याला याविषयीचे अपडेट्स देतात। वेदांत, आपण बघितलंय सुनील प्रभू यांनी सांगितलेलं आहे की बेळगावमध्ये ज्या पद्धतीने मराठी भाषिकांची गळचेपी केली जाते त्याचा निषेध वर्तवला जातोय। यामिनी ज्या प्रकारे आपण बघितलं, महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा होता, त्या मेळाव्याला परवानगी न देणं, त्यासोबतच शिवसैनिकांना सीमेवर अडवणं आणि या सगळ्या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आज सकाळपासूनच आक्रमक होते। जेव्हा विधानसभा अध्यक्षपदाची निवड होती तेव्हा सुद्धा त्यावर त्यांनी बहिष्कार टाकला होता आणि आता जेव्हा 4 वाजता राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे त्या अभिभाषणावर सुद्धा बहिष्कार टाकण्यात आलेला आहे। अगदी धन्यवाद वेदांत या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।